नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या एनजी सोल्युशन चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट काय असतो ते आपण आज पाहणार आहोत। तर मित्रांनो, सरळ व्याज म्हणजे काय असतं तर आपण एक्झाम्पलच्या सहाय्याने पाहणार आहोत। तर सरळ व्याज मध्ये मित्रांनो मुद्दल असते, कंपोनंट, व्याजाचा दर, मुद्दलला आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल, व्याजाचा दर, रेट ऑफ इंटरेस्ट, त्यानंतर कालावधी असतो, कालावधी म्हणजे टाइम पिरियड। टाइम पिरियड हा इयरली असतो, म्हणजे वर्षाचाच असतो, इयरली म्हणजे आपण वर्षाचा कालावधी यामध्ये ग्राह्य धरतो। त्यानंतर आलं मुद्दल, व्याजाचा दर, कालावधी, त्यानंतर रास, रास म्हणजे टोटल किती मिळते ती, रासला आपण अमाउंट म्हणतो। कालावधीला आपण मुदत म्हणतो, कालावधी इथे मुदत लिहूया। मुदत म्हणजे कालावधी। तर मित्रांनो, सरळ व्याज म्हणजे काय तर आपण एक्झाम्पलच्या सहाय्याने समजून घेऊया। समजा इथे दोन व्यक्ती आहेत, हा एक व्यक्ती आणि हा दुसरा व्यक्ती आहे। मग आपण दुसऱ्या पेनने दाखवूया। मित्रांनो, असे दोन व्यक्ती आहेत। तर हा पहिला आहे देणारा आणि हा दुसरा आहे घेणारा। तर मित्रांनो, इथे आपण एक्झाम्पलच्या सहाय्याने पाहूया। तर हा देणारा आहे, समजा देणाऱ्याने दुसऱ्या व्यक्तीला, घेणाऱ्याला 100 रुपये उसने दिले। 100 रुपये उसने दिले म्हणजे ते 100 काय झाले, तर 100 झाले मुद्दल, प्रिन्सिपल झालं। याने मुद्दल दिले 100 रुपये, 100 रुपये दिले। तर त्यामध्ये तो देणारा तसंच देणार नाही, फुकट देणार नाही, तर तो त्यावर व्याजाचा दर लावेल। व्याजाचा दर म्हणजे त्याने 100 रुपये दिले 10%ने, म्हणजे ते 10% आले व्याजाचा दर। व्याजाचा दर आहे 10%। त्यानंतर मित्रांनो, तो 100 रुपये देतोय, पण किती कालावधीसाठी दिलेत त्याने, तर ते आले टाइम। टाइम म्हणजे मुदत, किती कालावधीसाठी दिले, समजा 1 वर्षासाठी दिले, 1 वर्षासाठी, मग ही मुदत सुद्धा झाली। आता मित्रांनो, आपण समजून घेऊया रास काय असते ते। रास म्हणजे की पहिल्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला 100 रुपये उसने दिलेत, पण तो रिटर्न देताना जी अमाउंट येते त्याला आपण रास म्हणतो। रास म्हणजे काय, ही मुद्दल प्लस व्याज, जो व्याज असेल तो, म्हणजे तो व्याजाचा दर काय आहे 10%ने, म्हणजे 100 रुपयावर 10%ने 10 रुपये व्याज। रास काय येणार, तो रिटर्न घेताना 1 वर्षानंतर 110 रुपये रिटर्न घेणार, म्हणजे ते 110 आले, ते काय आले, रास 110 रुपये। तर मित्रांनो, अशा प्रकारे आहे सरळ व्याज, ते आपण एक्झाम्पलच्या सहाय्याने आता पाहूया। तर मित्रांनो, याचा फॉर्म्युला काय होणार आहे सिंपल इंटरेस्टचा।
सिंपल इंटरेस्ट SI बरोबर, तर मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल P इंटू व्याजाचा दर रेट ऑफ इंटरेस्ट इंटू कालावधी टाइम डिवायडेड बाय 100. हा आहे व्याजाचा फॉर्म्युला सिंपल इंटरेस्ट. तर मित्रांनो, इथे आपण पहिला एक्झाम्पल पाहणार आहोत. एका व्यक्तीने 10,000 हे 3 वर्षासाठी 10,8 या दराने सरळ व्याजाने घेतले. 10,000 म्हणजे काय मित्रांनो, तर दर साल दर शेकडा 8 हे पर्सेंटेज असतात, ते एका वर्षासाठी असतात. 8 या दराने सरळ व्याजाने घेतले तर त्याला एकूण किती व्याज द्यावे लागेल. तर मित्रांनो, काय आहे इथे, तर आपला फॉर्म्युला आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले व्याजाचा दर गुणिले मुदत डिवायडेड बाय 100. तर मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल, व्याजाचा दर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, मुदत म्हणजे कालावधी टी किंवा एन सुद्धा असतो कधी कधी, डिवायडेड बाय 100. पी किती आहे 10,000 गुणिले व्याजाचा दर आहे 8. मित्रांनो, इथे व्याजाचा दर 8 दिलेला आहे, आपण डिवाइडला 100 केलेला आहे, त्यामुळे ते 100 करण्याची गरज नाही. गुणिले मुदत 3 वर्षासाठी डिवायडेड बाय 100. इथे 2 शून्य गेले, इथे 2 शून्य गेले. 100 गुणिले 8 8 16 8 3 24, किती आले 2400 रुपये. हा आला व्याज. तर ह्या अमाऊंटवर आपल्याला 3 वर्षाचा एवढा व्याज येणार आहे. मित्रांनो, आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. मित्रांनो, सेकंड एक्झाम्पल आहे 7,300 मुद्दलाचे 10% दराने 73 दिवसाचे सरळ व्याज किती. तर इथे मित्रांनो 73 दिवस दिलेले आहेत. तर आपण सुरुवातीला काय करूया, हे 73 दिवस आहेत, हे 73 दिवसांचे आपण वर्षामध्ये कन्वर्ट करूया. 73 दिवस म्हणजे 73 डिवायडेड बाय 365, ते आले 73 पंचे 365 येतात, 1/5. मित्रांनो, इथे दिवस दिले तुम्हाला, तर दिवस हे 365च्या याच्यातच दिले जातात, म्हणजे 365ला डिवाइड डायरेक्ट होतील ते असे दिवस देतात. मग इथे आले 1/5. तर मित्रांनो, आता आपण पाहूया फॉर्म्युला. सिंपल इंटरेस्ट बरोबर प्रिन्सिपल इंटू रेट ऑफ इंटरेस्ट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. प्रिन्सिपल अमाउंट आपली आहे 7,300. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10% दराने. टाइम आहे 1.1 डिवायडेड बाय 5 डिवायडेड बाय 100. इथे काय गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 5 1 5, 5 2 10, 5 1 5, 5 2 10. किती राहिले 73 गुणिले 2, 73 गुणिले 2, 3 2 6 आणि 7 2 14, म्हणजे 146 रुपये. तर मित्रांनो, आपण आता काढलेलं आहे की आपला 73 दिवसाचे सरळ व्याज हे 146 रुपये असणार आहे. कशावर, 7,300 वर. तर मित्रांनो, हा सेकंड एक्झाम्पल आपण पाहिलेला आहे. आता आपण थर्ड एक्झाम्पल पाहणार आहोत.
तर मित्रांनो थर्ड एक्झाम्पल आहे 6,000 मुद्दलाचे दशादशे 12 दराने 6 महिन्याचे सरळ व्याज किती। तर इथे पण मित्रांनो आपल्याला 6 महिने दिलेले आहेत, तर आपण महिन्याचं इयर मध्ये कन्वर्ट करायचं। 6 महिने म्हणजे एका वर्षाला महिने असतात 12, तर 6 महिने म्हणजे 6/12 बरोबर 1/2। तर आपण हे काढलेलं आहे। आता आपण फॉर्म्युला यूज करून फॉर्म्युल्यामध्ये टाकूया। सिंपल इंटरेस्ट बरोबर P गुणिले R गुणिले T डिवायडेड बाय 100। टाइम हा n मध्ये सुद्धा दाखवतात, T किंवा n पण असतो। PRN डिवायडेड बाय 100। P किती आहे 6,000, रेट ऑफ इंटरेस्ट 12% दराने, टाइम आलेला आहे आपला 1 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 100। हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, बे एके बे बेसक 12, 6 गुणिले 60 6 6 36, 36 वर 1 शून्य, 360 रुपये आले। तर मित्रांनो 6,000 मुद्दलाचे दशादशे 12 दराने 6 महिन्याचे सरळ व्याज किती, तर 360 रुपये। म्हणजे कोणी अर्धा वर्षातच पेड केले तर तो 360 रुपये पेड करणार आहे व्याजाच्या रूपाने। तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। आपण पुढचे एक्झाम्पल अजून पाहणार आहोत। तर आपण आता चौथा एक्झाम्पल पाहूया। मित्रांनो चौथा एक्झाम्पल आहे रीनाने व्याजाच्या दरा इतक्या वर्षांसाठी सरळ व्याजाने 1200 रुपये कर्ज घेतले व तिने कर्ज फेडताना 432 रुपये व्याज दिले, तर व्याजाचा दर किती। तर इथे मित्रांनो सांगितलं आहे की रीनाने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी, म्हणजे व्याजाचा दर आणि कालावधी हे दोन्ही सेम आहेत। म्हणजे आपण असं लिहू शकतो R बरोबर T असं लिहू शकतोय, कारण की व्याजाचा दर आहे तोच कालावधी म्हणजे मुदत सुद्धा आहे। तर आपण आता फॉर्म्युला वापरूया। SI बरोबर P इंटू R इंटू T डिवायडेड बाय 100। इथे व्याज दिलेला आहे, व्याज तिने किती दिला 432 व्याज दिला। अमाउंट आहे 1200 रुपये, 1200 गुणिले R गुणिले T सुद्धा Rच आहे, तर आपण T च्या जागेवर R लिहू शकतोय, R डिवायडेड बाय 100। आता इथे 2 शून्य गेले, इथे 2 शून्य गेले, 432 डिवायडेड बाय हे 12 इकडे आले, 12 बरोबर इथे R आणि R स्क्वेअर, 432 भागिले 12, 12 बार 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 त्रिक 36, उरले 7, 7 ठेवले 2, 12 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 सक 72, 36 बरोबर R स्क्वेअर, म्हणजे R बरोबर आलं 36 चा वर्गमूळ 6, 6 7 36, म्हणजे आपला आलेला आहे आन्सर। व्याजाचा दर किती, तर व्याजाचा दर आहे 6% आणि कालावधी सुद्धा 6च असणार आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण एक्झाम्पल सॉल्व करू शकता। आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया। मित्रांनो इथे आपण पाचवा एक्झाम्पल पाहणार आहोत। तर दशादशे 8 दराने रुपये 2400 चे किती वर्षात सरळ व्याज 576 होईल। तर इथे आपण डायरेक्ट फॉर्म्युला वापरूया। सिंपल इंटरेस्ट बरोबर P गुणिले R गुणिले N डिवायडेड बाय 100। प्रिन्सिपल अमाउंट आहे 2400, व्याज पण दिलेला आहे 576, त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट 8% दराने,
एन आपल्याला काढायचं आहे डिवायडेड बाय 100. इथे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 2400 गुणिले 8 या बाजूला आणूया. 24 गुणिले 8 576 भागिले 24 गुणिले 8 इकडे राहिला एन. तर 24 गुणिले 8 किती, डायरेक्ट भाग द्या. 24 48 24 72 24 चौक 24 24 24 दुने 48 24 दुने 48 राहिले 8 9 7 8 9 24 48 24 72 24 चौक 96 24 चौक 96 24 गुणिले 24 भागिले 8 राहिले 8 8 16 8 त्रिक 24 तीनाने भाग गेला. 8 1 8 8 त्रिक 24 3 म्हणजे आपला एन आलेला आहे 3. म्हणजे आपला वर्ष टाइम किती लागणार आहे, 3 वर्षे. 3 वर्षात आपल्याला आपला तो सरळ व्याज आहे तो 576 होईल. तर मित्रांनो आपण एक शेवटचं एक्झाम्पल पाहणार आहोत. मित्रांनो 6वा एक्झाम्पल आहे की ₹800 मुद्दलाची 10.60% दराने 3 वर्षात किती रुपये रास होईल 3 वर्षात. तर मित्रांनो इथे आपण सिंपल इंटरेस्ट काढूया. सिंपल इंटरेस्ट आहे डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये पुट करूया. 800 रास आहे, रेट ऑफ इंटरेस्ट 60%, वर्ष 3 डिवायडेड बाय 100. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 7 14 7 त्रिक 21 21 8 8 1 8 8 दुने 16 168 रुपये हा झाला व्याज. तर 3 वर्षात सरळ व्याजाने किती रुपये रास होईल. रासचा फॉर्म्युला काय आहे मित्रांनो, रास अमाउंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस सरळ व्याज, मुद्दल प्लस सरळ व्याज. प्रिन्सिपल किती आहे आपला 800 रुपये प्लस आपला सिंपल इंटरेस्ट आलेला आहे 168 रुपये. टोटल झालेले आहेत 968 रुपये. आपल्याला टोटल म्हणजे या अमाऊंटची रास होईल. मित्रांनो अजून एक एक्झाम्पल पाहूया आपण, ट्रिकी आहे जरा. मित्रांनो इथे एक्झाम्पल आहे, दशादशे किती दराने ₹2500 ची 4 वर्षात ₹3300 रास होईल. मित्रांनो इथे काय आहे, तर रास दिलेली आहे. जर रास दिलेली असेल तर अगोदर आपण व्याज काढून घ्यायचं. रास वरून व्याज काढताना काय फॉर्म्युला आहे, रास इज इक्वल टू मुद्दल अधिक व्याज. रास आपल्याला दिलेली आहे 3300 रुपये, मुद्दल दिलेली आहे 2500 रुपये प्लस व्याज. म्हणजे व्याज आलेलं आहे आपलं 3300 मायनस 2500 म्हणजे 800 रुपये. ही मांडणी करता येईल ना मित्रांनो. 3300 म्हणजे व्याज आपल्याला काढायचं आहे म्हणून बरोबरच्या तिकडची अमाऊंट इकडे घ्यायची. 3300 मायनस 2500 किती आले 800 रुपये आपलं व्याज आलं. आता आपण फॉर्म्युला यूज करायचा. सिंपल इंटरेस्ट बरोबर P इंटू R इंटू N डिवायडेड बाय 100. प्रिन्सिपल अमाऊंट 2500, व्याज आपल्याला आलेला आहे 800 रुपये, ते इकडे लिहायचं. 2500 गुणिले R, रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला काढायचं आहे म्हणजे R काढायचं आहे, गुणिले N 4 वर्ष डिवायडेड बाय 100. आपण इकडे सॉल्व करूया. इथे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, इकडे राहिले 800 बरोबर 25 25 चौक 100
गुणिले आर, हे 100 इकडे गेले, 800 डिवायडेड बाय 100 बरोबर आर, आर आलेला आहे 8. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं 8% व्याजाचा दर राहणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपली व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चक्रवाढ व्याज काय असतं ते पाहणार आहोत आणि त्याचे एक्झाम्पल आपण प्रत्येक टाईपचे घेणार आहोत. तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.